हल्ल्याड जेजुरी पल्ल्याड सोनोरी, मध्ये वाहते करा, पुरंदर शोभतो शिवशाही चातुरा. असं इतिहासात वर्णन असणाऱ्या पुरंदरचा इतिहास पाहत असताना आपण या दुसऱ्या भागात पाहणार आहे संभाजी महाराजांचं जन्मस्थळ, मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आणि ब्रिटिशकालीन चर्च. करेपठारचा स्वामी किल्ले पुरंदर याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि याच किल्ल्यावर इतिहासातील सर्वात मोठा तह देखील झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली झाला. बालपणी 2 वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळी येथील धाराऊ गाडे या मातीचे दूध देऊन संभाजीराजांचे पोषण केले. गडावर जाताना आर्मीची एक पोस्ट आहे, तिथून पुढे आल्यावर पहिल्यांदा लागतो तो मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा. संभाजी महाराजांचा इतिहास पाहत असताना आठवतो तो संघर्ष, त्यांनी झेललेल्या यातना. तिथून थोडं पुढं चालून आल्यानंतर आपण पोहोचतो ब्रिटिशकालीन चर्चजवळ. ब्रिटिशकालीन का? कारण पुरंदर हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात होता. तिथून थोडं पुढं चालून आलो की आपण पोहोचतो शिवमंदिराजवळ. मंदिर एकदम चांगल्या अवस्थेत आहे. किल्ला आर्मीकडे असल्यामुळं त्यांनी मंदिराची डागडुजी केलेली दिसून येते. शिवमंदिरापासून पुढं आल्यावर पद्मावती तलाव लागतं. तलाव पाहून झाल्यानंतर आपण पोहोचतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाजवळ. तिथं बऱ्याच आपल्याला शिवकालीन वस्तू दिसतात, पण त्या सगळ्यांची डागडुजी केलेली असावी. असं म्हणतात याच वस्तूमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आणि या वस्तूचीही डागडुजी 2021 मध्ये आर्मीकडून करण्यात आली. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला संभाजी महाराजांचं स्मारक पाहायला मिळतं आणि त्याच्या आजूबाजूला स्वराज्यातल्या गडकिल्ल्यांची माहिती देणारे फलक दिसतात. हिंदवी स्वराज्य रक्षक, महापराक्रमी योद्धा, वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिणाऱ्या सांस्कृतिक पंडित संभाजीराजांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले. संभाजीराजांच्या आईचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर जिजाबाईंनी पुण्याजवळील कापूरहोळ गावची स्त्री त्यांची दूध आई म्हणून आणली. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र सोयराबाई यांची देखील त्यांच्यावर खूप माया होती. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी लहानपणातच आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळाले, तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते. संभाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. तिथंच उंबरखिंडीच्या लढाईत मराठ्यांनी वापरलेले बाहले शोपीसमध्ये ठेवलेले दिसतात. थोडं पुढं आल्यानंतर तलवारी दिसतात आणि तलवारीच्या कोणत्या पात्याला काय म्हणतात त्याची सुद्धा माहिती देणारे फलक आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.